नमस्कार, मी डॉक्टर स्मिता तरटे. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. जर आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा. श्रीगोंदा तालुक्यातील आरवी बेटाजवळ आज भीमा नदीला पुन्हा पुराचे पाणी आल्याने आरवी बेट पूर्ण पाण्याने वेढले होते. त्याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी भेट दिली. येथील ग्रामस्थांच्या समस्या काँग्रेस नेते घनश्याम अण्णा शेलार यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. आरवी बेट ते आरवी असा जलसेतू बांधावा. पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर ग्रामस्थ, महिला आणि विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ये जा करावी लागते, म्हणून रोपवे उभारावा यासह अन्य मागण्या केल्या. याबाबत जिल्हाधिकारी सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. बॅकवॉटर जे आहे बॅकवॉटर जे आहे ना, त्या बॅकवॉटरची लेवल आहे त्याचे एक 2 घेतला तर वर्षभरात तोपर्यंत बॅकवॉटर आहे तोपर्यंत प्रश्न. त्यावेळेस पूर आल्यानंतर त्याला रोपवे जर असेल तर पुराच्या कालखंडामध्ये लोकांना जायला यायला रोपवेमुळे काय अडचण येणार. जास्ती पूर्वी होता रोपवे होण्याच्या अगोदर नदीचा पूर जर आला त्याच्यासाठी रोपवेची व्यवस्था करणं गरजेचं, पुढे करणं गरजेचं. 2 गोष्टी झाल्या की बेटाचा प्रश्न गरज नाही. दुसरा प्रश्न जो आहे रिस्कीच आहे. रिस्की आहेच प्रश्न. या घटना घडतात पण किती मॅडम आणि आता हा इथला स्थानिक आहे. ज्यावेळेस पाण्याचा फ्लो वाढतो, पाणी असते त्यावेळेस इथल्या लोकांना न्यायाची व्यवस्था करतो, पण त्याला कुठलीच हे नाही, मानधन नाही, पेट्रोलची व्यवस्था नाही, काहीच नाही. त्याला त्याचं एक थोडीशी व्यवस्था करणं, बेटातल्या लोकांचं नेहमीचं रेस्ट घेणं, अन्न नेणं, या सगळ्या गोष्टी तो करतो. त्याला एक काहीतरी प्रोव्हिजन करण्याची गरज आहे. त्या 2 गोष्टीला क्लास करणं गरजेचं आहे. कारण खरं तर 2005ला खूप सुंदर हे झालं, पण आमच्या राजकारणात त्याची वाट लागली. नाहीतर त्यावेळेस ते होऊन गेलं असं. जयंत पाटील साहेबांनी निधी द्यायचे, मान्य केलं, त्यांनी लगेच 2.5 कोटीची प्रोव्हिजन केलं. त्यांनी कलेक्टर साहेबांना सांगितलं ते तुमचं असताना काही आवाज सगळ्यांनी ते जाऊन घ्यायचा. सगळ्या अधिकारी, सगळ्या विभागाची करतो. आणि आता स्वाभाविकपणानं आम्ही हे इथल्या सगळ्या अडचणी मांडत बरोबर उलटी बाजू ज्यांना आवडलं नाही खासदारांची खासदार म्हणजे मला काहीच नाही करायचं, त्याच्यामुळे गेलं नाही. तर त्यावेळेस पुनर्वसनासाठी जे पैसे देण्याचं घरं वगैरे सगळं 183 प्लॉट आहेत मला मी जे आपल्याला या म्हणत होतो ना, आपण त्या बेटावर पलीकडे गेले की पलीकडची सगळं सिच्युएशन लागते. प्रत्येक कुटुंबाला जागा दिली. त्यावेळेस कुटुंब छोटं होतं, आता एका कुटुंबाचे 5 कुटुंब आहेत. नाही जाणार सर. इथं आता माझ्याकडे वडिलांनी दिले 1.5 कोटी. आम्ही 3 जण भाऊ, 5 जण. 3 कोटी चर्चा त्यावेळी झाली, पण किमान 183 घरं. उलटे झालं नाही, आता तुझ्या उलटे झालं तुझ्या. इकडे पुढे तुम्ही बोला, माणूस 5-6 वर्ष करतोय. रुपये नाही.